नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आहे ना, मी तुम्हाला माझी एक अनुभव शेअर करणार आहे करोना काळातील. तर मी आज जे तुमच्यासमोर आहे ते अक्षरशः स्वामींमुळेच आहे. तर पहिल्याच तर ह्या व्हिडिओमध्ये काही चुकलं माझं थोडंफार, कारण की मी पहिल्यांदाच असा व्हिडिओ करते समोर हे करून. तर तुम्हाला माफ करा काही चुकलं असेल तर. तर माझा हा अनुभव आहे ना, कोविड काळातला आहे. जेव्हा दुसऱ्या वेळेस करोना आला होता ना, त्यावेळेसचा आहे अनुभव माझा. तर मलाही तेव्हा करोना झाला होता. मला आणि माझ्या आईला, आम्हाला दोघींना करोना झाला होता. तर आम्ही दोघी दवाखान्यात होतो. माझी आई ही 6 दिवसांनी आली, पण मला खूपच करोना झाला होता. खूपच जास्त झालं होतं माझं म्हणजे. आणि त्या पिरियडमध्ये मला खोकला पण भरपूर होता आणि माझ्या छातीमध्ये ना पूर्ण कफ झाला होता. तर पहिलं तर आम्हाला पिरकुटच्या दवाखान्यात नेलं होतं. तिथे मी 5-6 दिवस होते, पण तिथलं ऑक्सिजन संपलं. मग त्यावेळेस आमच्या आईला बरं वाटलं, आमची आई घरी आली. पण मग नंतर मला आहे ना श्लोक हॉस्पिटलमध्ये नेलं भोर साईडचं. कात्रच्या रोडलाच आहे भोर साईडला. तर तिकडं मला नेलं होतं. तिथे गेल्या मग डॉक्टरांनी तर पहिलं सांगितलं की तुमची पेशंटची म्हणजे परिस्थिती खूपच हे की गॅरंटी कमी आहे. मग गेल्या मला तिथे बेड भेटलं. तेव्हा ती परिस्थिती अशी होती की अक्षरशः कुणाला दवाखान्यात बेड पण भेटत नव्हते किंवा काहीच नाही. पण आमच्या वहिनी त्या दवाखान्यात नर्स असल्यामुळे तिथं मला लगेच बेड मिळून गेला. तसंच मला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं गेलं तिथं. कारण की परिस्थिती खूप म्हणजे बेकारच होती कारण की त्यावेळेस. आणि मग तिथे मला नेलं. मग मला तिथे 2-3 दिवस मी व्हेंटिलेटरवर होते. पण त्या पिरियड खूपच भयंकर होता. म्हणजे त्यावेळेस मला असं नाही का जगल का मरण, किंवा मला खूपच असे वाईट विचारायचे माझे मुलं. माझे मुलं, कारण की त्यावेळेस माझा छोटा मुलगा हा 1लीला होता आणि मोठा मुलगा हा 5वीला होता. तर आमच्या आईकडे एक मुलगा होता आणि एक इकडं होता. पण मला मुलांना बघायची खूप इच्छा. इतके दिवस कधी मुलांचे राहिलंच नाही ना मी, काय मुलांना सोडून इतके असं. तर अक्षरशः तो 20-22 दिवसाचा काळ असं मी शब्दात पण सांगू नाही शकत, एवढा भयंकर काळ होता. मग असं काही दिवस गेले, 10-12 दिवस गेले. थोडंसं बरं वाटत होतं. खोकला वगैरे थोडा कमी झाला. 15-1 दिवसांनी खोकला वगैरे कमी झाला. पण माझं काय व्हायचं, ऑक्सिजन लावलं होतं. ऑक्सिजन काढलं की मला चालायला लावलं की माझं ऑक्सिजन लेवल खूप कमी व्हायचं. आणि पण मला काय घरी जायचं खूप असं नाही का मनात इच्छा की माझ्या मुलांना तरी बघून द्या. माझं काय झालं तर मी मुलांना तरी बघू शकेल का, की नाही का असं की मी जगू शकेल का नाही, असं मला मनात खूप विचारायचे. काहीच नाही. मला फोन आला की मला रडायला यायचं, किंवा मला कोणाचे फोन आले अक्षरशः मी फोन पण नव्हते बघत. पण कोणाचा फोन आला की नाही का असं घरून वगैरे यायचं किंवा वडिलांचं, तर मला खूप रडायला यायचं. त्या पिरियडमध्ये पण माझ्या भावाने, माझ्या बहिणीने आणि माझ्या मिस्टरने खूप मला खंबीर अशी पाठिंबा दिला होता. मग एक दिवस असंच म्हणजे रोज माझा भाऊ भेटायला यायचा. वहिनी नर्स असल्यामुळे तिथे त्यांना भेटून दिलं जायचं. मिस्टरांनी पण खूप माहिती वेळेस काळजी घेतली आणि भावाने पण काळजी घेतली. आणि एक दिवस माझे मिस्टर आले. ते म्हणले असं टेन्शन घेऊ नको जास्त, तुला काही नाही होणार, होशील तू बरी, तू जास्त काळजी करू नको. आणि तू काय असं नाही का मोबाईलमध्ये काहीतरी बघत जा, म्हणजे तुझा विचार ते असे विचार कमी होतील किंवा रडणं जरा कमी होईल तुझं. ठीक आहे बाबा. मग मी थोडं मोबाईल बघायला लागले. पण मला कसं मोबाईलमध्ये म्हणजे असं जास्त पण नव्हतं, पण तरी पण आपली गाणी वगैरे लावायची, मी देवाची वगैरे गाणी लावायची. मग त्यावेळेस मला ना देऊळ पिक्चरमधले गाणी आवडायची लावायला, म्हणजे मी घरी असताना पण ते लावायची किंवा आपलं असं देवाची गाणी वगैरे लावायची अशी. मग असंच मोबाईलमध्ये हे करता यूट्यूबला मला स्वामींचा फोटो नाही का, स्वामींचा फोटो आला मोबाईलमध्ये यूट्यूबवर. गाण्याच्या जेव्हा येतात ना ते फोटो ते. तर मी रागाने आणि अक्षरशः अंतकरणाने म्हणले असेल की स्वामी, खरंच तुम्ही देव असाल ना, तर तुम्ही मला ना इथून गुरु, त्यावेळेस मंगळवार होता. तर स्वामींना मी असं म्हणलं की खरंच तुम्ही असाल ना, तर तुम्ही मला गुरुवारच्या आत इथं घेऊन चला. त्याच्या आधी तर मला अक्षरशः स्वामींच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आता तुम्ही आज माझ्या मागे जे फोटो वगैरे बघते, स्वामींची मूर्ती बघताय ना, ते पण माझ्या घरात काहीच नव्हते. तर मी त्यांना त्याविषयी म्हणलं तुम्ही खरंच असाल तर घेऊन चला. तर मी गुरुवारपर्यंत घरी गेल्यानंतर तुमची मनापासून मी सेवा करेन. मग मंगळवार होता, त्या दिवशी तो दिवस पण गेला. बुधवारी डॉक्टर आले, मला चालायला लावलं. तरी पण माझी ऑक्सिजनची लेवल कमी झाली. परत चाललं की कमी व्हायची, बसले की ठीक नॉर्मल व्हायची, पण चाललं की कमी व्हायची. मग डॉक्टरांना, आमच्या वेळीनं सांगितलं होतं डॉक्टरांना की ह्यांना सोडतं का घरी. पण डॉक्टर म्हणले कसं सोडणार ह्यांना घरी, ह्यांना अजून काही 10-15 दिवस घरी सोडणारच नाही, नाही का असं त्यांची परिस्थितीच नाही घरी सोडायची, कशी सोडणार ह्यांना घरी. ठीक आहे, तो दिवस पण निघून गेला. पण मला घरी जायचं किंवा नाही का, मला खूपच माझ्या आईला मी फोन करून सांगायचं मला घरी जायचं काही. पण असं हे झालं. मग ते दिवशी गेलं, बुधवारचा दिवस पण गेला, गुरुवारचा दिवस आला. गुरुवारी सकाळी पण आले डॉक्टर. पण मी उठल्या पहिले स्वामींजवळ एक म्हणजे नाही का परत असं नाही का, खरंच देवा तू असशील ना स्वामी, तुम्ही असाल ना, तर मला इथून घेऊनच चला. आज काही करा, काही चमत्कार करा, काही करा, पण मला इथून घेऊन चला. ह्याच्या आधी मी कधी स्वामी केंद्रात गेले नाही, स्वामींच्या मठात गेले नव्हते.
कधी म्हणजे का असं म्हणजे स्वामींचं कधी सेवा वगैरे पण केली नव्हती तेव्हा कोरोनाच्या त्या पिरियडमध्ये आधी. मग तरी पण मी दोघा तिघांचे असे अनुभव ऐकले होते फोनवर किंवा काय नाही का असं सांगतात बाबा स्वामींचं असं स्वामींचं तसं. त्याने मी रागाने म्हणून म्हणजे रागानेच केलं होतं. माणूस म्हणतं ना की दुःखात माणसाला देवच आठवतो अक्षरशः, तसं झालं होतं मला. पण त्या पिरियडमध्ये ना मला मुलांचे खूपच नाही का, माझ्या मुलांचं काय होईल ह्या विचारानेच माझा जीवच असा फार रडकुंडले झाला होता जीव, की नाही काय होईल, मला घरी जायचं म्हणजे जायचंच असं चाललं होतं माझं, की काही करा मला इथून घेऊन चला, असं माझं लयच हे झालं होतं. मला इथून घेऊन चला, पहिलं इथून काही करा म्हणजे का दवाखान्यात नको मला, मी एकटी तरी म्हणजे असं पहिले फर्स्ट टाईम असं की दवाखान्यात मी एकटी थांबले असेल. नाही तुम्हाला ह्याच्या आधी कधी मला दवाखाना वगैरे काय माहिती तर डिलिव्हरीच्या टायमाला पण 1 दिवस लय झालं, 1 ते 2 दिवस दवाखान्यात, नाही तर तसं दवाखान्यात मी कधी थांबलेच नव्हते. तर गुरुवारचा दिवस आला. गुरुवारी मग सकाळी चालायला वगैरे लावलं, ते ऑक्सिजन कसंच लेवल कमी. पण आमच्या वहिनी आल्या मग दुपारी. आमच्या वहिनी आल्यानंतर ड्युटीला, तेव्हा मी त्यांना सांगितलं की वहिनी मला घरी जायचं, काय करा. पण डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर म्हणले नाही नाही तुम्ही घरी घेऊन नाही जाऊ शकत पेशंटची कंडिशन अजून पण वीकच आहे, तुम्ही घरी घेऊन गेला काय कमी झालं तर काय करणार नाही का. तर असं मग ठीक आहे. मग माझ्या दिवसभर तर गाणी वगैरे तर चालूच होती नाही, स्वामींची वगैरे गाणी वगैरे चालूच होती दिवसभर. मग असं झालं मग संध्याकाळी काय चमत्कार झाला असेल काय माहिती, देवाची नाही का स्वामींची कृपाच म्हणायची माझ्यावर, की मग त्यांना आमच्या वहिनीनं सांगितलं की खाली बोलवलं. तर ठीक आहे, ते म्हणले तुम्हाला न्यायचं तुमच्या पेशंटला तर तुम्ही असं लिहून द्या की आमच्या जबाबदारीवर आम्ही घेऊन जातो वगैरे. मग हे प्रोसेस करता करता मेन डॉक्टर पण असे म्हणले नाही की घेऊन जा. दुसरे डॉक्टर त्यांचे ओळखीचे होते, आमच्या वहिनींच्या थोडे जास्त ओळखीचे होते. त्यांनी रिक्वेस्ट केली. नंतर परत जर वेळेने त्यांना खाली बोलवलं ते ऑफिसमध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये कॅबिनमध्ये. मग जवळजवळ ह्या 7 वाजले होते तेव्हा. मग ते प्रोसेस करता करता रात्रीचे 11 वाजले. रात्री 11 वाजता आहे ना मी तिथून निघालो आम्ही रात्री 11 वाजता. आणि भोरच्या साईडने मी राहते वारजेमध्ये. तर आम्हाला यायला 11:45 वाजले. मी अक्षरशः आहे ना रात्री 11:45 वाजता 12च्या म्हणजे गुरुवार लागायच्या आत 12च्या आत मी माझ्या पार्किंगच्या खाली होते. अक्षरशः तो दिवस आहे ना माझ्यासाठी खूप 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 लकी. तो दिवस आहे माझ्यासाठी खूप लकी म्हणजे असं दुसरी जिंदगी कशी भेटते तिथे झालं होतं. मग मी घरी आले. माझ्या मोठा मुलगा इथं होता, बारका तर आईजवळ होता, नंतर आला. त्यांना बघून खूप बरं वाटलं. मग त्या दिवसापासून मी स्वामींची सेवा करते ना, जी आजपर्यंत मी स्वामींची सेवा करते. आणि खरंच आपण मनापासून जर म्हणजे स्वामींना काही मागितलं ना देतात. आणि त्यांची सेवा पण अशी काही जास्त नाही की नाही का आता लोक सांगतात असंच करायला पाहिजे तसं काही नाही. आपण मनापासून फक्त जी सेवा करणं ती मनापासून केली पाहिजे. माझे असे म्हणजे तेव्हा झालं ठीक आहे. मग नंतर मी स्वामींना म्हणजे आणलं, स्वामींची मूर्ती आणि स्थापना केली स्वामींची. तेव्हापासून तर माझ्या खूप असे छान अनुभव आलेत. म्हणजे असं चांगलंच होत गेलं माझं. असं दुःख कोणाला नाही, दुःख तर सगळ्यांना आहे. त्यातलं त्यात असं स्वामींचं नाव घेते ना मी आज, ते मला सुख समाधान खूप आहे म्हणजे असं. तर असा होता माझा हा स्वामींचा अनुभव. तर तुम्हाला हा माझा अनुभव कसा वाटला तो नक्की सांगा. आणि अनुभव आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी कारण की माझ्याकडे अनुभव आहेत, असे मी तुम्हाला अनुभव सांगत जाईन. आणि मी स्वामी सेवा कशी करते आणि स्वामी सेवेत काय केलं पाहिजे वगैरे तेही सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये, असेच व्हिडिओ काढून. तर तुम्ही चॅनलला नक्की सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ.